एक महत्त्वाची बातमी, जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात सदावर्ते यांची याचिका न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठापुढे आता सुनावणी सुरू झालेली आहे। जरांगे यांच्या आंदोलनाविरोधात सदावर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी याचिका दाखल केलेली आहे। आता या याचिकेवर सुनावणी सध्या सुरू झालेली आहे। न्यायमूर्तींच्या समोर न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठापुढे या सुनावणीला सुरुवात झालेली आहे। जरांगे आता पुण्यात दाखल झालेले आहेत। जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाविरोधात जरांगे यांनी तीव्र विरोध दर्शवला होता, तशी त्यांनी याचिका देखील दाखल केली होती आणि त्यांच्या याचिकेवर आता सुनावणी सुरू झालेली आहे। नेमकं न्यायमूर्ती गडकरी काय म्हणतात यांच्या भूमिकेकडे लक्ष लागलेले आहे। मात्र या खंडपीठापुढे त्यांच्या सुनावणी सुरू झालेली आहे। निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। एकीकडे आपण पाहतोय मराठ्यांचं भगवं वादळ जे आहे ते मुंबईच्या दिशेने कूच करताना पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे या वादळाला विरोध करण्यासाठी सदावर्ते देखील आता न्यायालयात जाऊन पोहोचलेले आहेत। न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू झालेली आहे। सदावर्ते यांनी जरांगेंच्या आंदोलनाला विरोध दर्शवलेला आहे आणि त्यासाठीच त्यांनी याचिका दाखल केलेली आहे आणि याच याचिकेवर आता न्यायमूर्ती गडकरी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू झालेली आहे। या सुनावणीत नेमका काय निकाल येतो, न्यायमूर्ती काय म्हणतात याकडे लक्ष लागलंय। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। कृष्णा, काय सविस्तर अपडेट? विषयाला आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केलेली होती आणि मुंबई हायकोर्टामध्ये त्यावरती आता सुनावणी सुरू झालेली आहे। मनोज जरांगे पाटील हे अगदी पुण्याच्या थोडं पुढे येण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि मुंबईच्या वेशीवरती ते उद्यापर्यंत येऊ शकतात आणि त्यानंतर मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येने मराठा कार्यकर्ते हे एकवट येऊ शकतात आणि यासाठी गुणरत्न सदावर्ते यांनी ही याचिका दाखल केलेली होती आणि या पूर्ण रॅलीला विरोध केलेला होता। शिवाय मुंबईमध्ये जे उपोषण मनोज जरांगे पाटील करणार आहेत त्यालाही विरोध केलेला होता आणि आता गुणरत्न सदावर्ते हे मुंबई हायकोर्टामध्ये युक्तिवाद करतायत। गाड्या, त्याचबरोबर बैलगाड्या आणि अनेक लाखोंच्या संख्येनं हे सगळे मराठा बांधव जे मुंबईत येत आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे ह्या रॅलीला प्रतिबंध घालण्यात यावा आणि सरकारने त्यावरती कठोर कारवाई करावी। मनोज जरांगे पाटील यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा ही त्यांची प्रमुख मागणी आहे। जर ही परवानगी दिली तर त्याला चॅलेंज करू असं त्यांनी आधीच सांगितलेलं होतं आणि त्या आतापर्यंत मुंबई पोलिसांनी त्यांच्या कुठल्याही आंदोलनाला किंवा उपोषणाला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये परवानगी दिलेली नाहीये। कारण आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे पाटील असोत किंवा ओबीसी जनमोर्चाचे असोत त्यांनी सुद्धा अर्ज केलेले आहेत। मात्र यावरती मुंबई पोलिसांनी कुठलाही निर्णय अद्याप तरी घेतलेला नाहीये। मात्र हजारोंच्या आणि लाखोंच्या संख्येनं अशा पद्धतीनं जमाव एकवटून मुंबईमध्ये येणं हे कायद्याला धरून नाहीये आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। 302 यासारख्या म्हणजेच खुनासारखे गुन्हे जे आहेत ते सुद्धा मेन्शन करण्यात आलेले आहेत। गुणरत्न सदावर्ते यांच्या वतीनं हा सगळा युक्तिवाद जो आहे तो केला जातोय। सदावर्ते यांच्या युक्तिवादाप्रमाणे आतापर्यंत 29 पोलीस कर्मचारी जे जालन्यामध्ये जखमी झालेले होते त्यांचा सुद्धा दाखला देण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये जे पहिल्यांदा आंदोलन केलेलं होतं त्यानंतर आंदोलनामध्ये तणाव निर्माण झाला, आंदोलन चिघळलं आणि पोलिसांवरती सुद्धा हल्ले झाले असाही गुणरत्न सदावर्ते यांनी दावा केलेला आहे। आणि यावेळी 29 पोलीस कर्मचारी जखमी झालेले होते। त्यामुळे मुंबईमध्ये जर अशी परिस्थिती उद्भवली तर कायदा आणि सुव्यवस्था एक मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे अपुरे मनुष्यबळाच्या आधारावरती मुंबई पोलीस याला प्रतिबंध करू शकत नाहीत। त्यामुळे जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये येण्यापासून प्रतिबंध घालण्यात यावा अशा पद्धतीची प्रमुख मागणी ही सदावर्ते यांच्याकडून केली जाते। जरांगे पाटील हे पुण्याच्या थोडे पुढे आलेले आहेत। उद्यापर्यंत ते लोणावळ्यामध्ये असतील आणि त्यांच्या सोबत शेकडो गाड्या, हजारो गाड्या, त्याचबरोबर लाखोंचा जनसमुदाय या रॅलीमध्ये सहभागी झालेला आहे। त्यामुळे मुंबईमध्ये एवढी गर्दी आल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न जो आहे तो निर्माण होऊ शकतो अशी प्रमुख मागणी जी आहे ती सदावर्तींची आहे। सध्या सदावर्ते यावरती युक्तिवाद करतायत आणि मुंबई हायकोर्टामध्ये ही सुनावणी सुरू आहे। त्यामुळे मुंबई हायकोर्ट या सगळ्याकडे कसं पाहतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण काल एका वेगळ्या खंडपीठाकडे सदावर्ते यांनी ही याचिका मेन्शन केलेली होती, मात्र या खंडपीठाने ही याचिका ऐकली नाही। त्यानंतर दुसऱ्या खंडपीठाकडे ही याचिका वर्ग करण्यात आलेली। आता त्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती घेतली जाते। त्यामुळे सदावर्ते यांचा युक्तिवाद झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनं युक्तिवाद कशा पद्धतीने पार पडतात आणि दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर नेमकं मुंबई हायकोर्ट काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। मनोज जरांगेंनी पुण्यातील आंदोलनाचा मार्ग आता बदललाय। पोलिसांच्या विनंतीनंतर मनोज जरांगे यांनी पुण्यातील मार्ग बदललाय। जरांगेंचा मोर्चा सादलबाबा चौकातून आता पुढे मार्गस्थ होणार आहे।
पुण्यातील वाहतूक कोंडी लक्षात घेता पोलिसांनी जरांगेंना विनंती केली होती आणि पोलिसांच्या विनंतीनंतर जरांगेंनी आता आपल्या मोर्चाचा मार्ग बदललेला आहे। जरांगेंचा मोर्चा जो आहे तो आता सादलबाबा चौकातून पुढे मार्गस्थ होताना आपण पाहतोय। हे दृश्य आपण पाहतोय। मराठ्यांचं हे भगवं वादळ जे आहे ते पुण्यामध्ये दाखल झालेलं आहे। मराठ्यांचा मोर्चाचा आजचा 5वा दिवस आहे। तर मराठा आरक्षणासंदर्भातील क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी पूर्ण झालेली आहे। मराठा आरक्षणासंदर्भात संध्याकाळपर्यंत निर्णय येण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासंदर्भातील जी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली होती त्यावरची सुनावणी पूर्ण झाली आहे। संध्याकाळी नेमका काय निर्णय येतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। संध्याकाळपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागणार आहे।